अथ श्री साई सच्चरित अध्याय 19 ओवी 109. ऐसे करिता करिता माझे ध्यान वृत्ती होईल होईल एकतान. ध्याता ध्यान ध्यान ध्येयाचे भान. ध्याता ध्यान ध्येयाचे भान नष्ट होऊन होऊन जाईल. एवं ही त्रिपुटी विलया जाता. ध्याता पावे चैतन्य घनता. हीच की ध्यानाची इति कर्तव्यता. ब्रह्म समरसता समरसता पावसी. कासवी नदीचे ऐल काठी. तिची पिल्ले पैल तटी. ना दूध ना उब केवळ दृष्टी. देई पुष्टी पुष्टी बाळका. पिलया सदा आईचे ध्यान. न लगे काहीच करणे आन. न लगे दुग्धना चारा नान्न. माता निरीक्षण निरीक्षण पोषणत्या. हे जे निरीक्षण कुर्मदृष्टी. ही तो प्रत्यक्ष अमृत वृष्टी. पिलया लाधे स्वानंद पुष्टी. ऐक्य सृष्टी गुरु शिष्या. होता हा साई मुखे उच्चार. थांबला आरतीचा गजर. श्री सच्चिदानंद सद्गुरु जय जयकार. केला पुकार सकळानी. सरला निरांजनोपचार. सरली आरती सविस्तर. जोगमग अर्पिता खडी साखर. बाबा कर पंजर पसरती. तयात नित्य क्रमानुसार. खडी साखरती ओंजळ भर. घालती जोग प्रेम पुरसर. नमस्कार पूर्वक. ती संबंध शर्करा माझे हाती. बाबा रिचविती आणि वदती. या साखरेवाणी होईल स्थिती. ठेविता चित्ती ही गोष्ट. जैसी खडी साखर ही गोड. तैसेच पुरेल मनीचे कोड. होईल तुझे कल्याण चोखड. पुरेल होड अंतरीची. बाबा मग मी बाबास अभिवंदन. मागितले हेची कृपादान. हेची पुरे मज आशीर्वचन. सांभाळून घ्या मज. बाबा वदती कथा श्रवण. करा मनन आणि निधी ध्यासन. होईल स्मरण आणि ध्यान. आनंद घन प्रगटेल. येणे परी जे परिसिले कानी. ते जरी तू धरशील मनी. उघडेल निज कल्याणाची खनी. होईल धुनी पापाची. वाऱ्याचा चालता सोसाटा. समुद्रावरती उसळती लाटा. असंख्य बुदबुद भेनाचा साठा. आदळती काठा येऊनी. लाटा बुडबुडे फेन भवरे. एका पाण्याचे प्रकार सारे. हे सकदृग ब्रह्माचे पसारे.
शांत वारे वारे होती तो. हे काय प्रकार प्रकार म्हणावे झाले, किंवा म्हणावे का नाश पावले. जाणूनी मायेचे सर्व केले, झाले गेले गेले सरीसेच. तैसीच सृष्टीची घडामोड. विवेक यान तयाचे कोड. ते नाशवंती न धरिती होड. साधिती जोड जोड नित्याचे. महत्वे ज्ञाना परीस ध्यान. तदर्थ लागे यथार्थ ज्ञान. होतान वस्तूंचे साध्यंत आकलन. यथार्थ ध्यान ध्यान आतुडेना. समज्ञ विज्ञान मूळ ध्यान. या नाव प्रत्येगात्मानुष्ठान. परितो विविक्रिया रहित जान. आणवे ध्याना ध्याना कैसेनी. प्रत्येगात्मा तोची ईश्वरू. आणि जो ईश्वरू तोची गुरु. तिहित भेद नाही अनुमातृ. नागवे करू करू जाईतो. होता निधी ध्यास ध्यास परिपक्वता. ध्यान ध्याता विरोनी जाता. निर्वात दीपवत चित्ता. शांतता ते समाधी. होऊनी सर्वेषणा विनिर्मुक्त. जाणूनी आहे तो सर्वभूतस्थ. होता अद्वितीयत्वे अभय प्राप्त. मग तो येत ध्यानाते. मग अविद्याकृत कर्मबंध तुटती तटातट. तयाचे संबंध सुटती विधी निषेध निर्बंध. भोगी आनंद आनंद मुक्तीचा. आधी आत्मा आहे की नाही. अद्वैत की निराळा. ठाई करता की अकर्ता पाही. साही शास्त्रे धुंडावी. आत्मेक विज्ञान हेचे पराकाष्ठा असे ज्ञानाचे. मोक्ष आणि परमानंदाचे उत्पत्ती साची तेथुनी. अंदास हत्तीचे वर्णना करिता. अनिला बृहस्पती समान वक्ता. वक्तृत्वे स्वरूप येईना चित्ता. वाचा तीतान वर्णवे. वक्त्याचे वक्त्र श्रोत्याचे श्रोत्र. आणतील काय गेलेले नेत्र. हस्ती स्वरूपावलोकन पात्र. केवळ नेत्रची सत्यत्वे. नेत्र नसता कैसा हस्ती. येईल अंधाची या प्रतीती. कैचे दिव्य नेत्र जे गुरुदेती. तैसेच दिव्य नेत्र जे गुरुदेती. ज्ञान संविती तेधवा. साई स्वरूप यथार्थ ज्ञान. स्वयेतो परिपूर्ण. विज्ञान घन हेत यांचे ध्यान अनुष्ठान. हेच दर्शन तयांचे. अविद्या काम कर्मबंध यांचे व्हाव या अशेष मोचन.
नाही नाही अन्य अन्य साधन गाठही बांधून बांधून ठेवा की साई नाही तुमचा वा अमुचा तो सर्व भूतस्थ साचा सूर्य जैसा सकल जगाचा हा सकळांचा तैसाच आता परीसा तयाचे बोल सर्वसाधारण आणि अनमोल स्मरणी ठेविता वेळोवेळ स्वार्थ सफळ सर्वदा नसल्या लागा बंदा काही कोणीही कुठेही जातची नाही नरास काय पशु पक्षाही न करी कुणाही हडहड न करी कुणाही हडहड आल्या गेल्याचा आदर करी तृषिता जल भुकेल्या भाकरी उघड्यास वस्त्र बसाया ओसरी देता श्रीहरी तुष्टेल देता श्रीहरी तुष्टेल कुणाला व्हावा ऐसेल पैसा तुझिया चित्ती द्यावा कैसा देऊ नको परी वसवसा श्वाना ऐसा वर्तू नको कोणीही बोलो 100 स्वयनिधी कटू उत्तर धरिता सहिष्णुता निरंतर सुख अपार लाधील दुनिया झालिया इकडची तिकडे आपण व्हावेन मागे पुढे ठाईच निश्चल राहुनी रोकडे कौतुक तेवढे पहावे तुम्हा मधील भिंत पाडूनी टाका पहा समस्त मग जाण्या येण्यास मार्ग प्रशस्त अति निर्धास्त होईल तुम्हा मधील भिंत पाडूनी टाका पहा समस्त मग जाण्या येण्यास मार्ग प्रशस्त अति निर्धास्त होईल मी तूपणाची भेद वृत्ती हेच ते गुरु शिष्यांतर्गत भिंती तेन पाडिता निश्चिती अभेद्य स्थिती दुर्गम अल्ला मालिक वालीन त्याविन कोणी अनिक करणी तयाची अलौकिक अमोलिक कळती तो जे करील तेच होईल मार्ग तयाचा तोच दाविल क्षण न लागता वेळ येईल मुराद पुरेल मनीची ऋणान बंधाची गाठी भाग्य आम्हा तुम्हा भेटी दरू परस्पर प्रेम पोटी सुख संतुष्टी अनुभवू कोण येथे अमर आहे कृतार्थ जो परमार्थला आहे ना तरी श्वासोश्वास वाहे तोवरी राहे जीव मात्र कानी पडत आहे कृपा वचन सुखावले माझे आतुर मन
तृषार्थ मी लाधलो जीवन आनंद संपन्न झालो असेल गाठी प्रज्ञा अतुळ तैशीच श्रद्धा मोठी अढळ परिजोडा या साई सम गुरुबळ तैशी देवची सबळ औषक पाहू जाता यातील सार भगवंत बोलिले हाची निर्धार यथा हेची उद्गार अखिल भार कर्मावरी यथाक्रम यथाश्रुत जैसा अभ्यास तैसे हित जैसा अभ्यास तैसे हित हेची या अध्यायातील इंगित हेची बोधामृत येथीची अनन्यो निश्चिंतयो माम हेची भगवद गीतावर्म ऐशा नित्ययुक्ताचा योग नित्ययुक्ताचा योगक्षेम चालवी प्रकाम गोविंद हा गोड उपदेश ऐकून उभे राही स्मृतीचे वचन देवान भावयतानेन मग ते तुझ लागून कळवळती तुम्ही जोर काढू लागा दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा वाटी घेऊन उभाची मे मागा पृष्ठ भागा हे की म्हणाल जोर म्या काढावे दुधाचे प्याले तुम्ही रिचवावे हे तो आपणा नाही ठावे दक्ष असावे कार्यार्थी हे बाबांची प्रतिज्ञावाणी प्रमाण मानुनी वर्तील जे कोणी इह पत्र सुखाची खाणी गाठिली तयानी जाणावे आता अनिक विनवितो श्रोता क्षणेक सुस्थिर करावे चित्ता परिसा एक स्वानुभव कथा निश्चय पोषकता साईंची सद्वृत्तीचे करिता निमन महाराज देती कैसे उत्तेजन परिसा ओठ हलवल्या वाचून अनुग्रहदान साईंचे हरिओम.